आयला हा रस्ता दररोज सरळ जातोय, आज येडा वाकडा कसं काय? जाऊ द्या, कसं जायचं तसं, आपण सावकाश चालायला हवं, नाहीतर उगाच लोक हसतील. कोण असलं कोण असलं? सत्यवान, तुझी आता सर्कस का चाललंय रे? सर्कस? अहो तमाशा म्हणा तमाशा. तुमच्या हसण्यामुळं माझ्या पायात शेण गेला ना. अरे पायात शेण गेलं का शेणात पाय गेला रे? अहो कशात काय बी जाऊ द्या, तर माझा पाय भरला की. पण मी काय म्हणतो, एवढी दिवसा ढवळ्या तुला डोसाची गरज होती का? गाडवाला गोळाची चव. काय म्हणला? जाऊ द्या. येऊ का? दादा आले, दादा. कोण दादा आले? सत्यवान, राम राम. राम 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 राम. काय रे, दारू बिरू सोडली की नाही? सोडली चालू आहे? सोडली, कायमची सोडली. कायमची? कायमची. अरे वा वा, अरे वा. नाही म्हणजे तू सोडलीस की दारूने तुला सोडली? दारूने मला, मी दारूला सोडली. दोघांनी? अरे सत्या, तुझं नाव सत्यवान, पण एक तरी गोष्ट खरी बोलत जा. चला 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 चला, अडचणीत आलाय तो, जरा मोकळा होते तो. चला चला. अरे वाटकावनिया, जर चांगला जोकर कर. अरे ही घे जोकर. अरे जोकर नको, राणी काढ राणी, आपण तर झाला राणी प्रफित आहे. अरे राणी मुळे कोणाचं भलं झालं रे बाबा. अरे दादा पत्ते पत्ते. काय मुलानो, काय चाललंय काय? अरे मी तरी किती कुडा मुलानं म्हणतोय, लग्नाची वेळ झाली तुमची. आणि कशाला फुकट वेळ घालवताय, कसल्या गप्पा मारताय, काय करताय? आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, काहीतरी शिकायचं, ही शिकण्याची वेळ आहे. संगणक शिका, चांगली चांगली पुस्तकं वाचा. पोरांनो, तुम्ही दादांना बनवलंय खरंय, पण अशानं तुमच्या जीवनाचं मातेर होतं हे कळतंय का तुम्हाला? काय करताय हे तुम्ही? तर मी काय सांगत होतो रानबा तुम्हाला? नमस्कार दादासाहेब. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. काय म्हणते अंगणवाडी? अगदी व्यवस्थित दादासाहेब. डीडी साहेब फोन करतो म्हणाले होते तुम्हाला. हो केला होता फोन, म्हणजे फोनवर तसं बोलणं झालं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची, आपल्या गावातल्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत ना, त्यांची एक बैठक घ्या आणि त्यांना समजावून सांगा की आपलं गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी आदर्श गावाचा पुरस्कार आपल्याच गावाला मिळाला पाहिजे. काय मॅडम? मी बचत गटांच्या महिलांची बैठका घेते आणि त्यांना व्यवस्थित समजून सांगते. अगदी जोमाने कामाला लागा. म्हणतात ना काय, अंगण चांगलं तर घर चांगलं. बर, तसं अंगणवाडी ताई चांगली तर गाव चांगलं. या. हो ठीक आहे. दादासाहेब चहा आणला. दादासाहेब, माझी आबरू जायची वेळ आली, वाचवा हो मला. काय झालं श्रीपती? माझ्या मुलीची सोयरीक ठरली होती. बर 20,000 हुंडा लग्नात द्यायचा होता, बर. पण ते लोक आजच द्या म्हणतात, नाही तर सोयरीक मोडली म्हणतात. हो हे बघ श्रीपती, रडू नकोस, काही काळजी करू नकोस. हे बघ, हा प्रश्न फक्त तुझ्या आबरूचा नाहीये, सगळ्या गावचा प्रश्न आहे. समजलं? आणि त्याला जाऊन सांग, दादासाहेब अजून जिवंत आहे. जोवर जीवात जीव आहे ना, तोवर गावातल्या कुठल्याही लेक मातेची अब्रू जाऊ देणार नाही. काय रणबा? अगदी बरोबर दादासाहेब. किती हुंडा आहे? 20,000. ठीक आहे, थांब मी आलोच. श्रीपती, कशाला चिंता करतोस तू? अरे दादासाहेब आहे तोपर्यंत आपल्याला कुणाला कसलीही चिंता नाही.
कुणाच्याही लेखमातेची अब्रू जाणार नाही, चिंता करू नकोस. सत्य भाऊ, किती फरक हा. हो, दादासाहेब देव माणूस आणि तो अण्णा. हे घे. सगळं व्यवस्थित होईल, काही काळजी करू नकोस. आणि काही मदत लागली तर मला सांग येऊन. जा ये. हो अण्णा. हं? काय रणबा, काय दादा? काय परिस्थिती आहे नाही, खरंच अवघड आहे दादा. काय? या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. या रावजी, तुम्ही बसा भाऊजी. कशी मी राखू तुमची. काय करू सांगा मी आहारजी. बसा भाऊजी. काय करताय? रेवती, मी काय करतो हे न कळणे पतलान. अहो अण्णा, सोडा मला. का ग? अहो सोडा. अहो अण्णा, आम्ही गरीब माणसं. तेच तर करतो मी. अन्नाचा हात लागला तर गरीब गरीब राहत नाही. माझं अभियानच आहे ते, गरिबी हटाव. अगं मी काय ऐकत साखर प्रेमानं खाल्ली काय आणि जबरदस्ती खाल्ली काय? गोडच लागते ना का? अहो अण्णा, सोडा सोडा. असं कसं सोडणार तुला? आता मला सांग, वाघाच्या कचाट्यात सापडलेलं सावज वाघ जसं सोडत, तसं अन्नाच्या हातात गावलेलं पाखरू अण्णा कधी सोडत नाही. लबाडाचं आपलं जेवल्याशिवाय खरं. चल की, चल धावलं तुला. अण्णा, अण्णा लावला का पुन्हा चुन्ना? एवढ्या कामात आमचा अण्णा मात्र नंबर 1 बर का. अरे सटवा, अहो अण्णा, तुम्ही लांड गाऊन बसा इथं शेळ्या खात. अहो दादासाहेब फिरतात तिकडे गावात रुबाबानं. अरे सटवा, कसला इस्कूट झाला नीट सांग की गाड्या. अहो अण्णा, मानाच्या पूजेचं. ए सटवा, लेका आता तुझ्या मिशीच्या टोकाला 2 लिंबू टचू का? अरे काय झालं नीट सांग की. अहो मानाच्या पूजेचा अण्णा. टाकूरच सरकलं का काय रे तुझं सटवा येड्या? अरे काय झालं मानाच्या पूजेचं? अहो अण्णा, दादासाहेबाच्या बायकोनं नवस केलाय देवाला. आणि मला सांगा, आतापर्यंत देव नवसाला पावलायच का नाही प्रत्येकाच्या? हा वय रगड्या, आपला देव समजाच्याच नवसाला पावतो र. देव लाख नवसाला पावल गड्या, मग पण लेकरू व्हायला नवराच लागतो सत्वा. आणि नवराच नसल तर लेकरू होणार कुठून? म्हणजे अण्णा, अहो मी नाही समजलो बघा. टकुर र तुझं राहिलं तसच्या तसच सटवा माझा लाडाचा. अरे गड्या, उद्या मुशीची रात नव्ह. आमचा दादा ना उद्याचा चंद्र बगल न परवा सकाळचा सूर्य. आमच्या दादाची, आमच्या लाडक्या दादाची उद्याची रात शेवटची रात असेल. शेवटची.
रामाच्या पहारी दान पावलं दादा दान पावलं रामाच्या पहारी दान पावलं देवाच्या नावानं माय बापाच्या नावानं देवाच्या नावानं माय बापाच्या नावानं दान पांगुळाला दिलं दान देवाला पावलं दान पांगुळाला दिलं दान देवाला पावलं मल्हारी मल्हारी देव भक्ताचा कैवारी सात जन्माला उद्धारी खंडेराया तुझी वारी मल्हारी मल्हारी देव भक्ताचा कैवारी सात जन्माला उद्धारी खंडेराया तुझी वारी देव भक्ताला तारितो देव नवसाला पावतो देव खंडेरायासाठी भक्त भंडारा उधळतो हा देव भक्ताला तारितो देव नवसाला पावतो देव खंडेरायासाठी भक्त भंडारा उधळतो जन्म वाया नका घालू खंडेरायाची करूया वारे जन्म वाया नका घालू खंडेरायाची करूया वारे आ देवाच्या नावानं माय बापाच्या नावानं आ देवाच्या नावानं माय बापाच्या नावानं देवा लीला तुझी न्यारी तुझा महिमा धाम चारी हाती पूजा आमची दोरी तूच तारी तूच मारी हा देवा लीला तुझी न्यारी तुझा महिमा धाम चारी हाती पूजा आमची दोरी तूच तारी तूच मारी आस झाली त्याची पुरी जो भी आला तुझ्या दारी आस झाली त्याची पुरी जो भी आला तुझ्या दारी आहा देवाच्या नावानं माय बापाच्या नावानं आ देवाच्या नावानं माय बापाच्या नावानं तूच दाता तू विधाता तूच करता नेक रविता तुझी सर्वांवर माया तूच माता आणि पिता तूच दाता तू विधाता तूच करता नेक रविता तुझी सर्वांवर माया तूच माता आणि पिता राजा रंकाची साऱ्याची आहे श्रद्धा तुझ्यावरे राजा रंकाची साऱ्याची आहे श्रद्धा तुझ्यावरी हा देवाच्या नावानं माय बापाच्या नावानं देवाच्या नावानं